नमस्कार. आज आपण एका अशा खास सोहळ्याबद्दल बोलणार आहोत जिथे लाखो लोक केवळ श्रद्धेपोटी एकत्र येतात. हा सोहळा आहे इतिहासाचा आणि भक्तीचा एक अनोखा संगम. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही एकनाथ षष्ठीची कथा. जरा विचार करा, महाराष्ट्रातलं पैठण नावाचे एक गाव जिथे दरवर्षी एका विशिष्ट दिवशी तब्बल 15 लाख लोकांचा महासागर लोटतो. हो, बरोबर ऐकलत, 15 लाख लोक. आणि हे सगळे जण एकाच उत्सवासाठी तिथे जमतात. पण एवढे सगळे लोक एकत्र का येतात, काय आहे यामागे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं एकनाथ षष्ठीमध्ये. आणि ही गोष्ट सुरू होते एका अशा व्यक्तीपासून ज्यांचं व्यक्तिमत्वच विलक्षण होतं. बरं, हा जो सोहळा आहे ना त्याला वारी म्हणतात. आणि ही काही साधीसुधी वारी नाहीये. महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेतली ही दुसरी सगळ्यात मोठी वारी मानली जाते. म्हणजे शेकडोंनी दिंड्या म्हणजेच मिरवणुका यात सामील होतात. आता हा उत्सव नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यावं लागेल जे या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत. आणि ते म्हणजे संत एकनाथ महाराज, 16व्या शतकातले एक खूप महत्त्वाचे संत. ह्या तारखा बघा, 1533, 1545, 1573 आणि 1599. हे आकडे आपल्याला थेट संत एकनाथांच्या काळात घेऊन जातात. आणि हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे माहितीये? कारण त्या काळात त्यांनी जे काही केलं ते खरं तर एका क्रांतीपेक्षा कमी नव्हतं. म्हणजे बघा, त्या काळातले बहुतेक संत संन्यास घ्यायचे, घरदार सोडून जायचे. पण एकनाथ महाराज वेगळे होते. ते होते गृहस्थाश्रमी संत. त्यांनी लग्न केलं, संसार केला आणि समाजात राहूनच हे दाखवून दिलं की अरे, देवाची भक्ती करायला घर सोडायची गरज नाही, रोजच्या जगण्यातूनही मोक्ष मिळू शकतो. आणि ते फक्त संतच नव्हते, तर एक मोठे समाजसुधारक होते. त्यांची शिकवण तर त्या काळाच्या खूप पुढे होती. त्यांनी जातीय भेद मानले नाहीत, फक्त संस्कृत नाही तर आपल्या मराठी भाषेत लिहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी हे फक्त सांगितलं नाही तर करून दाखवलं. एक गोष्ट तर खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी तहानलेल्या गाढवाला गंगेचं पवित्र पाणी पाजलं आणि म्हणाले की प्रत्येक जीवात देव असतो. विचार करा, त्या काळात हे करणं केवढं मोठं धाडस असेल. ठीक आहे, एकनाथ महाराजांबद्दल तर आपण थोडंफार समजून घेतलं. पण मग एक प्रश्न येतोच की वर्षाचे 365 दिवस सोडून हा एकच दिवस, फाल्गुन वद्य षष्ठी, एवढा विशेष का? काय आहे या दिवशी? तर याचं उत्तर आहे एका शब्दात: पंचपर्व. पंचपर्व म्हणजे काय? तर 5 पवित्र घटना. म्हणजे या एकाच तिथीला संत एकनाथ आणि त्यांचे गुरु यांच्या आयुष्यातल्या तब्बल 5 महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. काय योगायोग आहे बघा. आणि त्या 5 घटना कोणत्या? तर बघा, पहिली, याच दिवशी एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म झाला. दुसरी, याच दिवशी जनार्दन स्वामींना दत्तात्रेयांचं दर्शन झालं. तिसरी, याच दिवशी तरुण एकनाथांची त्यांच्या गुरूंसोबत पहिली भेट झाली. चौथी, याच दिवशी जनार्दन स्वामींची पुण्यतिथी असते. आणि पाचवी, याच दिवशी स्वतः संत एकनाथांनी देह ठेवला. म्हणजे बघा, गुरु आणि शिष्य दोघांच्या आयुष्यातले किती महत्त्वाचे क्षण याच एका दिवसाशी जोडले गेले आहेत. आणि 1599 साली याच फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी संत एकनाथ चालत गोदावरी नदीच्या पात्रात गेले आणि त्यांनी सज्ञानपणे म्हणजे जाणीवपूर्वक आपल्या शरीराचा त्याग केला. याच पवित्र कृतीला जलसमाधी असं म्हणतात. बरं, तर ही झाली इतिहासाची गोष्ट. पण आज इतक्या वर्षानंतर पैठणमध्ये हा दिवस कसा साजरा केला जातो? हा 3 दिवसांचा उत्सव नेमका असतो कसा? चला पाहूया. हा उत्सव 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकनाथांच्या वंशजांची मुख्य दिंडी सुरू होते. दुसऱ्या दिवशी सप्तमीला मध्यरात्री एक खास मिरवणूक निघते. तिला छबिना म्हणतात. यात संत एकनाथांच्या पादुका पवित्र स्नानासाठी गोदावरी नदीवर नेल्या जातात. आणि मग तिसऱ्या दिवशी अष्टमीला काला वाटून उत्सवाची सांगता होते. यात एक मातीची हंडी फोडून त्यातला प्रसाद सगळ्यांना वाटला जातो, जे एकतेचं प्रतीक मानलं जातं. पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो. 16व्या शतकातल्या एका संतासाठी आजच्या काळात 15 लाख लोक का जमा होतात? असा काय संदेश दिला त्यांनी, जो आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो? तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या संदेशात. एकनाथांचा संदेश होता समानतेचा, करुणेचा. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद मानले नाहीत. त्यांनी शिकवलं की खरी भक्ती म्हणजे फक्त देवळात जाऊन पूजा करणं नाही, तर प्रत्येक माणसात, प्रत्येक जीवात
अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा देवाला पाहणं. आणि जाता जाता त्यांनी एक खूप सोप्पा पण तितकाच महत्वाचा उपदेश दिला. ते म्हणाले, मनुष्य देहात येऊन भगवंताची भक्ती करून आत्मप्राप्ती साधावी. म्हणजे आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचा उपयोग देवाच्या भक्तीसाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी करा. किती साधा पण किती खोल विचार आहे हा. म्हणूनच ही एकनाथ षष्ठी म्हणजे फक्त एक उत्सव किंवा पुण्यतिथी नाहीये, तर तो एकनाथांच्या विचारांचा, त्यांच्या संदेशांचा एक जिवंत सोहळा आहे. आणि हा सोहळा आपल्याला एक प्रश्न विचारून जातो की 16व्या शतकातला समानतेचा आणि एकतेचा हा संदेश आजच्या आपल्या जगात आपल्याला कशी प्रेरणा देऊ शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट नाही का?